प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणूस प्रेमावरती जगत असतो. बालपणी आईवडिलांचं वात्सल्य, किशोर वयापासून मैत्री, तरुणपणामध्ये शृंगारप्रीती, सर्व काही स्थिर स्थावर झालं. हातामध्ये 4 पैसे असले की परोपकार बुद्धी. ह्या व्यतिरिक्त आगापे नावाचं एक प्रेम आहे. ह्या आगापी प्रेमामध्ये सर्व काही निरपेक्ष भावनेने केलं जात असतं. मग एखाद्या व्यक्तीची स्तुती असो, एका व्यक्तीला केलेली मदत असो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू दडलेला नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील संपूर्ण जगावरती अशाच प्रकारचं प्रेम केलं. मग ती व्यक्ती आंधळी असो, पांगळी असो, कुष्ठरोगी असो, बहिरी असो, कुबडी असो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या बाह्यांगावर पाहिलं नाही, तर त्यांच्या हृदयातील भावनेकडे पाहिलं की ह्या व्यक्तीला माझी गरज आहे. म्हणूनच त्यांना मदत करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुढे सरसावला. आजच्या सणाच्या दिवशी संत मार्था, संत मरिया आणि संत लाझरस ह्यांची स्मृती साजरी करत असताना आपल्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताची मैत्री ठेवण्यात आलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जसं आपल्या प्रेषितांना सांगितलं, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, तसं काही निवडक लोकांना त्याने आपल्या मैत्रीचं प्रेम दिलं. आणि त्यातील एक कुटुंब आहे मार्था, मरिया आणि लाझरस. पूर्वी 29 जुलै ह्या दिवशी फक्त संत मार्थाचा सण साजरा केला जायचा. पोप फ्रान्सिस यांनी त्या सणाचं रूपांतर कौटुंबिक सणामध्ये केलं. म्हणजे संपूर्ण कुटुंबच कशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आपलं सर्वस्व वाहायला तयार होतं, हे पोप फ्रान्सिस यांनी अधोरेखित केलं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचं मैत्रीपूर्ण प्रेम जर पाहायचं असेल तर आपल्याला ते ह्या लाझरस, मार्था आणि मेरी ह्या तिघांच्या कुटुंबामध्ये स्पष्टपणे दिसून येतं की ह्या कुटुंबाशी संबंधित किमान 2 घटना आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली घटना काही दिवसांपूर्वी रविवारच्या दिवशी आपण चिंतनासाठी घेतलेली होती की येशू मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी एक पाहुणा म्हणून गेला, तेव्हा त्याचं स्वागत कशाप्रकारे केलं गेलं. आणि दुसरी घटना जेव्हा लाझरस मरण पावला तेव्हा येशूने त्यांना दिलेली भेट. ह्या 2 भेटींच्या मध्ये आणखी एक महत्त्वाची घटना आपल्याला सांगण्यात आलेली आहे की बेथानी ह्या ठिकाणी मार्था आणि मेरी आणि लाझरस ह्यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त उतरला असताना त्या ठिकाणी त्याला तेलाने अभिषेक करण्यात आला. अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंब प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानात जणू काही सहभागी झालेलं होतं. आणि ह्या तिन्ही माणसांची वैशिष्ट्ये पहा. मार्था ही फार ॲक्टिव्ह, सक्रिय, मेरी ही फार चिंतनशील, तर लाझरसविषयी आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की त्याने आयुष्याच्या शेवटी सायप्रस नावाच्या बेटावरती 30 वर्षे बिशप म्हणून काम केलं. ह्या कुटुंबाविषयीची अशी एक घटना सांगितली जाते की लाझरसला जिवंत केल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तावरती आणि ख्रिस्ती लोकांवरती काही यहुद्यांचा रोष होता. त्यांनी एका गळक्या बोटीमध्ये ह्या कुटुंबाला बसवलं, परंतु चमत्कारिकदृष्ट्या ही बोट बुडाली नाही, तर ती सायप्रस किंवा क्रेत नावाच्या बेटाला लागली आणि त्या ठिकाणी कुप्र नावाच्या बेटाला लागली आणि त्या ठिकाणी लाझरसने 30 वर्षे बिशप म्हणून आपलं कार्य केलेलं आहे. हा संपूर्ण प्रसंग आज डोळ्यासमोर ठेवताना 2 गोष्टी आपण चिंतनासाठी घेणार आहोत. पहिली गोष्ट, मैत्रीविषयीची आपली जी व्याख्या असते ती आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. आज बारीक सारीक गोष्टीवरून मैत्री संपुष्टात येत असते. मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक वेदनादायी असतो असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पु ल देशपांडे तर कसं म्हणतात बघा, रोज भेट व्हावी असं काही नाही, रोज आठवण यावी असंही काही नाही, एवढंच काय रोज बोलणं व्हावं असंसुद्धा काही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री
आणि तुला ह्याची जाणीव असणं ही झाली मैत्री. म्हणजे मध्ये दोन्ही बाजूला प्रेमाची देवाणघेवाण समसमान रूपामध्ये होणं गरजेचं असतं. दुसरं चिंतन की निखळ मैत्री, शुद्ध प्रेम माणसाला अंतर्यामी बलसंपन्न करत असतं. म्हणून ख्रिस्त सभेमध्ये संत फ्रान्सिस असिसीकर आणि पुअर क्लेअर, बेनेडिक्ट आणि स्कोलास्टिका, जॉन ऑफ द क्रॉस आणि ट्रीज ऑफ अविला, जॉन पॉल दुसरे आणि मदर तेरेसा अशा मैत्रीची कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. असं मैत्रीपूर्ण प्रेम लोकांनी आपल्याकडून अनुभवावं म्हणून निरपेक्ष, बिनशर्त, निस्वार्थी अशा प्रेमाने आपली हृदय भरावीत ही कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.